सहकारी साखर कारखाना शिवनगर या साखर कारखान्याच्या 2025-30च्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं सहकार बचाव शेतकरी पॅनलचा अधिकृत उमेदवारांचे आमचं पॅनल तयार झालेलं आहे। त्याच्यामध्ये गट नंबर 1 मी स्वतः रंजन कुमार शंकरराव तावरे, माझ्यासोबत पहिल्या गटामध्ये संग्राम उर्फ गजानन शंकरराव काटे, हे एम.आय. देवी पाणी वापर संस्थेचे पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन आहेत, माळेगाव खुर्दचे माजी सरपंच आहेत, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या शिवनगर विद्याप्रसारक मंडळाचे ते विश्वस्त होते। एक उत्तम इंजिनियर आणि प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचं काम चालू आहे। त्यानंतर रमेशराव शंकरराव गोफणे, हे माळेगाव कारखान्याचे 97 मधले माजी व्हाईस चेअरमन आहेत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आहेत, माळेगाव ग्रामपंचायतीचे ते सदस्य म्हणून काम पाहिले आणि उत्तम बागायतदार शेतकरी म्हणून ते काम करतायत। गट नंबर 2 मधील आमचे तरुण उमेदवार सत्यजित संभाजीराव जगताप, हे पंधरेगावचे माजी उपसरपंच आहेत, सोनकसवाडी विकास सोसायटीचे ते चेअरमन आहेत आणि एक उत्तम हाडाचा शेतकरी आणि सामाजिक कामामध्ये अग्रेसर असलेला एक तरुण कार्यकर्ता आहे। त्यानंतर पंधऱ्यामध्ये दुसरे उमेदवार आहेत आमचे 2 नंबर गटामध्ये रणजित शिवाजीराव जगताप, हे एक इंजिनियर आहेत, मेकॅनिकल इंजिनियर, मर्चंट नेव्हीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, सामाजिक कार्य आणि उत्तम शेतकरी अशा ख्याती आहे। गट नंबर 2 मध्ये तिसरे उमेदवार आमचे ॲडव्होकेट रोहन रवींद्र कोकरे, या कारखान्याचे संस्थापक धुळाबापू यांचे ते नातू आहेत। उत्तम वकिली आणि उत्तम शेती हा त्या परिवाराचा ध्यास आहे। गट नंबर 3 मध्ये आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रराव तावरे, चंद्रराव कृष्णराव तावरे, गेली 40-45 वर्ष माळेगाव साखर कारखान्यामध्ये काम, माळेगाव कारखान्याचे माजी चेअरमन म्हणून त्यांनी काम करून माळेगाव कारखान्यामध्ये पूर्ण परिवर्तन करण्याचं काम त्यांच्या हातून घडलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माळेगाव कारखान्यात ज्यावेळी एक्सपान्शन झालं ते सर्व एक्सपान्शन अण्णांच्या काळामध्ये झालं आणि म्हणून आता कारखाना 9,500 टनानं चालतोय। अत्यंत काटकसर प्रत्येक गोष्टीमध्ये हिशोब आणि हिशोबी वृत्तीनं घरचा प्रपंच केल्यासारखा प्रपंच कारखान्याचा त्यांनी चालवला आणि याच्यातून हे करत असताना त्यांचं असलेलं काम, त्याच्यामध्ये महत्वाचं काम म्हणजे शिवनगर विद्याप्रसारक मंडळाची निर्मिती, त्याच्यातून हजारो मुलं आमची शेतकऱ्याची शिकून गेली आणि कायमस्वरूपी सभासदाच्या शेतीला जोडधंदा म्हणून त्याच्या घरातलं उत्पन्न वाढलं, त्या कुटुंबातला सांस्कृतिक आणि उंची वाढली। अशा प्रकारचं महत्वाचं शिक्षण क्षेत्रातलं काम अण्णांच्या हातून घडलेलं आहे। त्याचबरोबर उत्तम शेतकरी, उत्तम व्यवसाय आणि सगळ्या गोष्टीमध्ये महत्वाचं म्हणजे अत्यंत बारकावे साखरधंद्यातले महाराष्ट्रात आज सध्या अण्णांच्या एवढा बारकावा असणारा माणूस नाही, हे पवार साहेबांनी मान्य केलं। चुकून बहुजन समाजात जन्माला आले असं पवार साहेबांचं 2002चं वक्तव्य आहे। त्यानंतर रणजित वीरसेन खलाटे,
हे कांबळेश्वरचे उपसरपंच आहेत, कांबळेश्वर विकास सोसायटीचे सदस्य आहेत. सामाजिक कार्यामध्ये त्याचा चांगला वाटा असतो. सामाजिक बांधिलकी जपत ते काम करत असतात. 3 नंबरचे आमचे उमेदवार आहेत संजय बाबूराव खलाटे. सामाजिक कार्यातला वेगळा अनुभव, उत्तम शेतकरी आणि वाहतूक संघटनेचे संचालक आहेत. गट नंबर 4 खंडच, याच्यामध्ये विलासराव नारायणराव सस्ते, खंडच हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत. उत्तम शेती, उत्तम व्यवसाय अशा पद्धतीचं त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. आणि दुसरे उमेदवार आहेत त्या गटातले शिरोलीचे मेघश्याम विलासराव पोनकुले. हे शिरोली गावच्या तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत, माजी सरपंच आहेत ग्रामपंचायत शिरोलीचे. त्यानंतर पुढचे उमेदवार आमचे निरावागज गटातील राजेश सोपनराव देवकाते. ते माळेगाव कारखान्याचे माजी संचालक आहेत. माळेगाव कारखान्याच्या शिवनगर विद्याप्रसारक मंडळाचे माजी विश्वस्त आहेत आणि उत्तम काम, एक उत्तम संघटक म्हणून त्यांची ख्याती आहे. निरावागजच्या तंटामुक्तीचे ते अध्यक्ष आहेत. केशव तात्यासाहेब देवकाते एक नवीन तरुण आहे, उत्तम संघटक आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे एक उत्तम शेतकरी म्हणून त्यांचं काम आहे. गट नंबर 6 मध्ये संचालक मंडळातील माजी सहकारी ॲडव्होकेट गुलाबराव बाजीराव गावडे. उत्तम वकील, उत्तम शेती, शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे माजी विश्वस्त, दत्तक कृपा विकास पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन, सगर समाजाचे तालुक्याचे अध्यक्ष आणि धनगर समाज आरक्षण कृती समितीचे ते सदस्य. प्रचंड कामाचा वारसा आहे त्यांच्याकडं. दुसरे उमेदवार आहेत वीरसिंह उर्फ नेताजी विजयसिंह कवारे. एक उत्तम शेतकरी, स्वतः इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर आणि घराचा वारसा लाभलेले आमचे माजी संचालक विजयसिंह कवारे यांचे चिरंजीव आहे. ब वर्ग मतदारसंघातून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या समोर उभे असलेले आमचे भालचंद्र बापूराव देवकाते एक उत्तम शेतकरी, यशवंत पाणी पुरवठा संस्था निरावागज हिचे चेअरमन आणि एक घराला वेगळा वारसा असलेले एक शेतकरी म्हणून काम पाहतात. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून बापूराव आप्पाजी गायकवाड हे आमचे उमेदवार आहेत आणि ते सेवानिवृत्त शिक्षक आहेत. सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. शिक्षक सोसायटी बारामती तालुका याचे ते माजी चेअरमन आहेत आणि सोनकसवाडीच्या तंटामुक्तीचे ते अध्यक्ष आहेत. इतर मागासवर्ग प्रवर्गामधून प्राध्यापक रामचंद्र कोंडीबा नाळे, उत्तम हाडाचा शिक्षक, उत्तम क्लासेस, अनेक त्यांचे विद्यार्थी तालुक्यामध्ये आणि आमच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करतायत. निष्प्रो काम. भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गामधून सूर्याजी तात्यासाहेब देवकाते हा आमचा एक सामाजिक कार्यकर्ता,
हरवणारी कार्यकर्ता, प्रत्येक कामामध्ये अग्रभागी असलेला एक तरुण आहे. अशा प्रकारे आमची ही 21 लोकांची, त्याचबरोबर महिला राखीव मतदारसंघातून सौभाग्यवती राजश्री बापराव कोकरे पंधरे, त्या अजित कोकरे यांच्या मातोश्री आहेत. अहिल्यानगर परिसरात उत्तम काम आहे. त्यानंतर दुसऱ्या महिला उमेदवार आमच्या सौभाग्यवती सुमन तुळशीराम गावडे, प्रदीप गावडे यांच्या मातोश्री आणि उत्तम आडाच्या शेतकरी. अशा प्रकारे 21 उमेदवारांची आमची यादी अंतिम झालेली आहे.